नमस्कार सिंह राशीच्या तेजस्वी आणि आत्मविश्वासू व्यक्तींनो, आज 4 ऑगस्ट 2025 श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार असून आपल्या राशीसाठी हा दिवस आध्यात्मिक ऊर्जेचा, भावनिक उलथापालथीचा, शत्रूंच्या छुप्या हालचालींचा आणि त्याविरुद्ध सुसंगत उपाययोजनांचा आहे. श्रावण सोमवार असल्यामुळे आजचा दिवस शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. विशेषतः सिंह राशीच्या व्यक्तींनी जे स्वभावाने साहसी, नेतृत्वक्षम आणि राजस वृत्तीचे आहेत, त्यांनी आजच्या दिवशी आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवून शुद्ध भावनेने महादेवाची उपासना करावी, कारण ग्रहस्थिती सांगते की बाह्य रूपात असणाऱ्या यशामध्ये काही छुपे विघ्न आज उत्पन्न होण्याची शक्यता आहे. ग्रहस्थितीकडे नजर टाकल्यास सूर्य आणि बुध यांचा योग आज सिंह राशीत होत आहे. सिंह राशीचा अधिपती सूर्य आहे, जो स्वतःच्या राशीत असल्यामुळे प्रखर तेज, आत्मविश्वास, सामाजिक सन्मान आणि निर्णयक्षमता यामध्ये वाढ होईल. परंतु त्याचबरोबर बुधाची उपस्थिती विचारांची गती वाढवेल, परंतु हे विचार अनेक वेळा अतिविश्लेषणात अडकवू शकतात. दुसरीकडे शनी अजूनही सिंह राशीच्या सप्तम स्थानावरून अष्टम दृष्टी टाकत आहे, त्यामुळे दाम्पत्य जीवनात थोडी अस्वस्थता, अविश्वास किंवा अंतर उत्पन्न होण्याची शक्यता आहे. मंगळ अष्टम स्थानात असल्यामुळे मानसिक संघर्ष, गुप्त विरोध, अपघात किंवा शारीरिक थकवा यांचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे आजचा दिवस तणावात घालवण्याऐवजी सावधपणे, संयमाने आणि तपशक्तीने व्यतीत करणं आवश्यक आहे. श्रावण सोमवार असल्यामुळे शिवोपासनेला विशेष महत्त्व आहे. सिंह राशीचे जातक या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठून अभिषेक, रुद्राभिषेक, बिल्वपत्र अर्पण, पांढऱ्या रंगाच्या वस्त्रांमध्ये शिवपूजा, पंचामृत अर्पण आणि नमः शिवाय जप 108 वेळा करावा. विशेषतः आज तांत्रिक दृष्टिकोनातून ही पूजेसाठी अनुकूल वेळ आहे, कारण आपल्या विरोधात काही गुप्त शत्रू अत्यंत सक्रिय आहेत. हे शत्रू तुमच्या ऑफिसमधील सहकारी, जुने व्यावसायिक प्रतिस्पर्धी किंवा तुमच्याच ओळखीतले असू शकतात, जे आज तुमच्या यशाला पाहून अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी तुमच्याबद्दल अपप्रचार सुरू केले आहेत, काही जण तर तुमच्या प्रतिष्ठेला धक्का देण्याचा कट आखत आहेत. हे शत्रू समोरून हसणार पण मागून वार करणारे आहेत. तुम्हाला आज विशेषतः सावध राहावं लागेल. पण हे लक्षात ठेवा, सिंहाच्या डोक्यावर फक्त सूर्य शोभतो, सावल्यांनी सिंह घाबरत नाही. कामाच्या ठिकाणी आज मोठ्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना नव्या प्रोजेक्टमध्ये सामावून घेतलं जाईल, तर काहींच्या कामाची प्रशंसा होऊन अचानक वरिष्ठांशी जवळीक वाढेल. मात्र यामुळे इतर सहकाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होईल आणि त्यातून गुप्त विरोध, टिंगलटवाळी, संगनमताने त्रास देण्याचे प्रकार सुरू होऊ शकतात. जर तुम्ही व्यावसायिक असाल, तर भागीदारीमध्ये प्रामाणिकता आणि स्पष्ट व्यवहार ठेवणं फार गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारच्या फसव्या प्रस्तावांना बळी पडू नका. आर्थिक दृष्टिकोनातून हा दिवस मध्यम स्वरूपाचा आहे. जेव्हा गरज नसताना खर्च होईल आणि आवश्यक असताना काही रक्कम अडकून पडेल, तेव्हा संयम आवश्यक आहे. जास्त लाभाच्या आशेने चुकीचे आर्थिक निर्णय घेऊ नका. घरगुती वातावरणात आज थोडा अस्वस्थपणा जाणवू शकतो. कुटुंबात लहान-सहान मतभेद, अनावश्यक चर्चा किंवा घरातील एखाद्या व्यक्तीच्या तब्येतीमुळे वातावरण गंभीर होण्याची शक्यता आहे. तुमचा वाणीवर ताबा नसेल तर वाद होऊ शकतो. यासाठी श्रावण सोमवारचा उपयोग करून तुमच्यातील सौम्यता जागवणं आवश्यक आहे. आपल्या प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवा. आजचा दिवस धार्मिकतेने भरलेला आहे, त्यामुळे घरात महादेवाची पूजा करून, दुधाने अभिषेक करून, फळांचा नैवेद्य अर्पण करून वातावरण शुद्ध ठेवा. लहान मुलांना गोड खाऊ द्या आणि आज गरीब, गरजू लोकांना पांढऱ्या वस्त्राचा दान करा. आरोग्याच्या दृष्टिकोनातून मंगळ अष्टम स्थानात असताना रक्तदाब, त्वचेचे विकार, जळजळ, डोळ्यांशी संबंधित त्रास जाणवण्याची शक्यता आहे. तुम्ही जर वाहन चालवणारे असाल,
तर आज विशेष काळजी घ्या. ओव्हरस्पीड किंवा मोबाईल वापरत वाहन चालवणं टाळा. आहारात गरम, जड, मसालेदार पदार्थ टाळा. सायंकाळी गरम पाण्याने अंघोळ करून तुळशीपान, गूळ आणि दूध घेणं उपयुक्त ठरेल. मन अस्थिर झाल्यास 11 वेळा नमः शिवाय जप करून ध्यानधारणा करा. या दिवसाचे महत्त्व हे केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे तर आत्मिकदृष्ट्याही खूप मोठं आहे. जीवनात सध्या तुम्ही ज्या टप्प्यावर आहात तिथे स्वतःचा आत्मविश्वास, सामाजिक प्रतिष्ठा आणि व्यक्तिगत संबंध हे सगळेच एका सूक्ष्म कसोटीवर आहेत. त्याचवेळी एखादी गुप्त शक्ती तुमचं नुकसान करण्याच्या प्रयत्नात आहे. हे शत्रू प्रत्यक्षदर्शी नसतील, पण त्यांचे परिणाम तुमच्यावर पडू शकतात. म्हणून आज शिव महिम्न स्तोत्र, शिवतांडव स्तोत्र किंवा कालभैरव अष्टक यापैकी एखादं पठण अवश्य करा. विशेषतः क्रौम कालभैरवाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करून तुम्ही तुमच्या संरक्षणासाठी एक मजबूत आध्यात्मिक कवच तयार करू शकता. आजचा दिवस तुमच्यासाठी एक प्रकारची परीक्षा आहे, पण या परीक्षेतून बाहेर पडताना तुम्ही अधिक परिपक्व, संयमी आणि शक्तिशाली होणार आहात. जेव्हा तुमचं मन अंतर्मुख होतं तेव्हाच देव तुमच्याशी संवाद करतो. म्हणून श्रावण सोमवारचा वापर स्वसंवादासाठी करा. महादेव तुम्हाला नेहमीच योग्य दिशा दाखवतात, फक्त त्यांच्या हातात तुमचं मन हलकं करून द्या. तुमचं आत्मबल आज या संपूर्ण दिवसाला दिशा देणारं आहे. जेव्हा तुमचं अंतर्मन सामर्थ्यशाली होतं तेव्हा कोणताही कट, कोणताही शत्रू आणि कोणतंही संकट तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. जर हे आजचं सिंह राशीचं सविस्तर राशी भविष्य तुम्हाला उपयुक्त वाटलं असेल आणि यातील मार्गदर्शनाने तुमच्या मनाला शांती लाभली असेल तर कृपया आमचा चॅनेल जरूर सबस्क्राईब करा. आम्ही दररोज तुम्हाला प्रामाणिक, आध्यात्मिक आणि तार्किक आधारावर जीवनदिशा देण्याचा प्रयत्न करत राहू. आजचा सुंदर विचार. महादेव म्हणतात, जेव्हा जीवनात सर्वजण तुमच्यावर संशय घेतात तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवणं हीच खरी भक्ती असते. शक्ती आणि शांती यांचा संगम म्हणजे शिव. म्हणून संकट कितीही मोठं असो, जर तुमचं मन शिवमय असेल तर कोणतंही संकट तुम्हाला तोडू शकत नाही. शुभम भवतु.